सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पत्रकारिता मीडिया असेल, हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या गावचं शिस्तीचं दर्शन या निमित्तानं आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, कुणी ही जागा अजिबात सोडायची नाही. आपण ज्या क्षणाची आवर्जून वाट पाहतो आहोत तो क्षण येऊन ठेपलेला आहे. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, आपल्या सर्वांचं काळीज, हृदयस्थान, संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या समवेत प्राध्यापक नितीन बानमुडे पाटील, ज्यांना ऐकण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं आगमन होत आहे आणि त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं दादांची आतमध्ये एंट्री होत असताना सर्वांना विनंती आहे, जागेवरती बसून कुणीही जागा न सोडता प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. दादांच्या आगमनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी दादांचं स्वागत करायचं आहे, परंतु कुणी जागा सोडायची नाही. जोरदार टाळ्या वाजवायच्या. दादाचं आगमन मंचावरती होत असताना टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या. पाटील 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 सर्वांनी गावामध्ये पाटील 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 पाटील. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडकं महाराष्ट्राचं काळीज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन होतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया बांधवांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लढेंगे जीतेंगे हम सब डरांगे. सर्वांनी पाठीमागे एका आवाजामध्ये म्हणायचंय, लढेंगे जीतेंगे हम सब डरांगे. लढेंगे जीतेंगे हम सब डरांगे. लढेंगे जीतेंगे. हम सब डरांगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता सर्वांनी एका आवाजात पाटील 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 पाटील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ. ज्या व्यक्तींचा नामोल्लेख केला आहे त्याच व्यक्तींनी स्टेजवर जायचंय. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या तुमच्या सर्वांचं काळीज. आपण या कार्यक्रमासाठी त्यांना खास आपल्या मोरगाव नदीमध्ये बोलवलेलं आहे आणि आज दादांचं आगमन होत असताना आज मोरगावमध्ये अतिशय आनंद आहे, उत्साह आहे आणि या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातून मान्यवर मंडळी, आध्यात्मिक क्षेत्रातील संत महंतांची मांगे आली यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आगमन होत आहे. खूप खूप असं मनापासून स्वागत आहे. एकदा दादांच्या आगमनानंतर आपण सर्वांनी हात वर करून दादांना अभिवादन करायचं आहे आणि एकदा जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 जय. दादांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. सांगलीचं दादांच्या आगमनानंतर अखंड हिंदुस्थानासमवेत जगाचा राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून आदरणीय दादांच्या शुभहस्ते होईल आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची शोभा आदरणीय दादांच्या शुभहस्ते या निमित्ताने होणार आहे. या कार्यक्रमासाठी मंचावरती हरिवाद पारायण करून पूज्य गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगरे मठाधिपती मंत्र स्वामी संस्थान लेखनूर पंढरपूर नळंदी देवाची, त्याचबरोबर युवा कीर्तनकार नाना महाराज कदम यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर माननीय गंगाधर नाना काळकुटे यांचं देखील या निमित्ताने आवर्जून आगमन आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. एकदा जय घोष करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लढेंगे जीतेंगे हम सब डरांगे. लढेंगे जीतेंगे हम सब डरांगे. यानंतर मंचावरती दीप प्रज्वलन केलं जाईल. अंधारातून तेजाकडे, तिमिरातून प्रकाशाकडे आम्हाला एक वाट दाखवणारी ही पंथी आणि त्या ज्योतेचं या ठिकाणी प्रज्वलन केलं जात आहे. अंधारातून आम्हाला प्रकाशाकडे उजेड दाखवणारी ही ज्योत आणि खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला ज्यांनी एक
नवचैतन्य आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम केलं ते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते हा अंधारमय आमचा झालेला प्रकाश आयुष्यामध्ये टाकण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ बांधवांनो. नाना महाराजांना देखील विनंती आहे की आदरणीय महाराजांनी दीपप्रज्वलन करण्याच्या निमित्तानं समोर यायचे. त्याचबरोबर विष्णुपंत महाराज लोंढे रामहरी बाबा संस्काराश्रम मठ वाणगाव फाटा, त्याचबरोबर माननीय गंगाधरनाना काळकुटे आणि आमच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती कृपया दीपप्रज्वलनाच्या निमित्तानं समोर यायचं आहे. साहेब साहेब पुढे या. गावच्या प्रथम नागरिक सरपंच माननीय सौ लताताई लिंबाजी जाधव यांच्या देखील उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन केलं जात आहे. आणि सर्वांना विनंती आता जागेवरती बसायची. आज एक महत्वाची सूचना आहे. समोरच्या बाजूला जे उभे आहेत आपण सर्वांनी जागेवरती बसून घ्या. बसून घ्या, सर्वांनी जागेवरती बसून घ्या. आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. बसा बसा. कुणी